माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज आपण एक सोशल मीडिया फायदे आणि तोटे किंवा सोशल मीडिया शाप किंवा वरदान या विषयावरती माहिती पाहणार आहोत. तेव्हा आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. सोशल मीडियाचे फायदे. सर्वप्रथम आपण फायदे पाहणार आहोत. संपर्क साधण्याचे माध्यम आहे, त्यामुळे जगभरातील मित्र, कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी आपल्याला सहज संपर्क साधता येतो. माहिती व ज्ञानाचा प्रसार करणारा माध्यम आहे, त्यामुळे विविध विषयावरील माहिती आणि ज्ञान सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर व्यवसाय व रोजगार संधी. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंगद्वारे अनेक संधी मिळतात. मनोरंजन, व्हिडिओ, गाणी, मीम्स आणि विविध कंटेंटद्वारे चांगले मनोरंजन मिळते. त्यानंतर शैक्षणिक मदत होते विद्यार्थ्यांना. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन शिक्षण आणि विविध अभ्यास सामग्री सहज उपलब्ध असते. आता आपण सोशल मीडियाचे काही तोटे पाहूया. वेळेचा अपव्यय. अनावश्यक स्क्रोलिंगमुळे महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. गोपनीयतेचा अभाव होतो. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे कठीण होते. आधारित माहितीचा अभाव होतो. सोशल मीडियावर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणात पसरते. आसक्ती आणि मानसिक आरोग्य या समस्या उद्भवू शकतात. त्यातून आसक्ती आणि मानसिक आरोग्य यांच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त सोशल मीडिया वापरामुळे तणाव, असुरक्षितता आणि नैराश्य येऊ शकते. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी, हॅकिंग, फसवणूक आणि सायबर बुलिंग यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर यातून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो विद्यार्थी मित्रांनो की सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. आपला वेळ, माहिती आणि गोपनीयता जपून ठेवूनच याचा उपयोग करावा. धन्यवाद.